हक्क तर असतात, पण त्या हक्कांचा वापर केल्यावर छळ कसा केला जातो आणि हे छळ करण्यात ज्यांच्याकडे अमर्याद ताकद आहे अशा प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी कसे सहभागी असतात याचं पावरा प्रकरण उत्तम उदाहरण आहे। पण यापुढे त्यांना कुठलाही त्रास होऊ नये अशीच इच्छा झाल्यास तर पुन्हा राज्य सरकारच्या दरबारी त्यांची कैफियत मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पुढच्या बातमीकडे वळूयात। आदिवासी विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता शासनाकडून दरवर्षी या मुलांच्या विविध सोयींकरता कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, पण या विद्यार्थ्यांना या सुविधांचा लाभ प्रत्यक्ष मिळत नाही। असे धक्कादायक प्रकार आम्ही सतत उजेडात आणतो। बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यामधल्या घाटबोरीची शासकीय आश्रमशाळा देखील याला अपवाद नाहीये। या आदिवासी आश्रमशाळेत नेमकं काय घडतंय, कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना आदिवासी मुलामुलींना सोयी सुविधा मिळत नाहीयेत पाहूयात। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या घाटबोरी मधल्या आदिवासी निवासी आश्रमशाळेत 2 वॉटर हीटर बसवण्यात आले, पण हे वॉटर हीटर केवळ शोभेची वस्तू बनले। त्यातून विद्यार्थ्यांना कधी गरम पाणी मिळालेलंच नाही। कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थ्यांना थंड पाण्याने स्नान करावं लागतं आणि तेही उघड्यावरच। तुम्ही आंघोळी कोणत्या पाण्याने करता, गरम का थंड्या? थंड्या। तुम्ही आंघोळी कुठे करता? टाक्याजवळ। बरं, गरम पाण्याने की थंड्या पाण्याने? थंड्या पाण्याने। मुलीच्या बाथरूम संडासची काही इथं मोठी व्यवस्था नाही। मुलींना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते। या संदर्भात आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांनी अशी कबुली दिली। आमच्याकडे खाली आहे सर, 2-4 दिवस झाले खाली असेल तर म्हणता की आता आम्ही सांगितलं चमला अधीक्षकला की तुम्ही गॅस द्या, आम्ही बनवतो इथं, पण ते म्हणता बिल आपल्याजवळ पैसे नाही ऑलरेडी गॅस आणण्यासाठी। एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना शौचालयास देखील उघड्यावरच जावं लागतं। वीज गेल्यास जनरेटरची व्यवस्था आहे, पण ते कधी सुरूच होत नाही। पवनचक्कीची दुसरी पर्यायी व्यवस्था देखील आहे, मात्र ती देखील कधीच सुरू झालेली नाही। विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान व्हावं यासाठी 6 संगणक शाळेला मिळाले, परंतु केवळ एकच संगणक शाळेत दिसून येतो। इतर संगणक गेले कुठे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। मुलाची संख्या या ठिकाणी इतकी रोडावलेली आहे की 50%च्या आतही विद्यार्थी आहेत, परंतु त्यांना जो पोषण आहार मिळतो तो 100% या ठिकाणी महिन्याला दाखवून ठेकेदार आणि इथले वरचे अधिकारी आणि मुख्याध्यापक हे या ठिकाणी भ्रष्टाचार करतात। याहीपेक्षा मोठा प्रताप म्हणजे गेल्या 5-6 दिवसांपासून गॅस सिलेंडर नसल्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ खिचडीच देण्यात येते आणि ही खिचडी चुलीवर शिजवण्यात येते। यासाठी लागणारं सरपण बाजूच्या शेतातून विद्यार्थिनींनाच आणावं लागतं। गावातल्या जागरूक नागरिकांनी मोबाईलवर चित्रीकरण करून मुख्याध्यापकांना याबाबत जाब विचारला, तेव्हा त्यांनी अशी सारवासारव केली। उधारीतच घेत असतो आम्ही आणि नंतर बिल टाकतो आम्ही। तर ऑफिसला बिल पडून आहे नाही ऑफिसमध्ये पास करायला लागते, ट्रेझरीत टाकायला लागते, तर बिल ऑफिसमध्येच पडून आहे त्याचे। तर त्यांना सांगितलं मी 2-4 दिवसात होईल म्हणून। नाही आज आता प्रयत्न करत होतो मी। आज पैसे काढून समजा वैयक्तिक खात्यातून पैसे काढून त्यांना देत होता। आज चटा यावर्षी आले नाही चटा ह्या। शिवसेनेचे स्थानिक आमदार संजय रायमुलकर हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार आहेत। हा मुद्दा उपस्थित होईल तेव्हा होईल, विद्यार्थ्यांना न्याय मात्र तत्काळ मिळावा एवढीच अपेक्षा। संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।